नमस्कार, मी अलका जोशी. पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून मी कार्यरत आहे. आज मला या ठिकाणी आपण महिला संघटन, नारी संघटन शक्ती, महिलांना एकत्र आणण्याच्या या चांगल्या आणि स्तुत्य अशा प्रबोधनपर कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं म्हणून तुम्हा उभयंतांचं प्रथमतः मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. की आजकाल महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे कुठंतरी व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ किंवा प्रत्येक महिलेच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ एक असायला हवं. आज आपण दोघंही पती पत्नी या माध्यमातून विचार करत आहात की प्रत्येक महिलेमध्ये दडलेली कला, तिच्यात असणारे अंगभूत सुप्त गुण यांना वाव कसा दिला जाईल. कारण प्रत्येकीमध्ये काही ना काहीतरी एक चांगली कला आहे. आज आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो, निसर्गामध्ये एक सुंदर वेगवेगळ्या रंगांचा, वेगवेगळ्या गंधांचा, एक सुंदर फुलांचा वेगवेगळ्या बगीचा आपल्या मनाला भावतो. परंतु आपण माणसातल्याच कलागुणांकडे, माणसांमध्ये सुद्धा असा सुंदर एक बगीचा असतो. आज माझ्यासोबत स्नेहा कोरे मॅडम आहेत. त्या उत्तम ड्रायव्हिंग शिकवतात, मार्केटिंग छान करतात. त्यांच्याकडे बोलण्याची आणि ए हृदयची ते हृदय भिडण्याची कला स्नेहा कोरे मॅडममध्ये आहे. या मॅडममध्ये हस्तकलेचं खूप सुंदर त्यांच्याकडे प्रतिभा आहे. तर ह्या सगळ्या प्रतिभांना, सगळ्या कलांना, कला ज्यांच्यामध्ये अंतर्भूत आहे अशा महिलांना आपण एकत्र करून महिला दिनाचं खरं औचित्य साधून ह्या प्रत्येकीला एक आपण आपल्या माध्यमातून व्यासपीठ या ठिकाणी मिळावं आपल्या माध्यमातून. तर प्रत्येक महिलेमध्ये कोणामध्ये संघटन आहे, कोणामध्ये पाककला आहे, कोण छान बोलते, कोण नृत्य छान करते, तर कोणी रांगोळी छान काढते, तर कोणामध्ये आर्थिक व्यवहार सांभाळण्याची कला कोणामध्ये असते, तर कोणी एकमेकांना बांधून जनसंपर्क कोणाचा चांगला असतो, तर कोण कथक नृत्य कला आहे कोणीतरी सादर करतं. मॅडम पण आज अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. पेटी त्यांना येते. त्या स्वतः महिलांचे अनेक संघटन करून वेगवेगळ्या प्रत्येकीला व्यासपीठ कसं मिळेल, तिच्या कलागुणांचं दालन तिला मुक्तपणे कसं उपलब्ध करून देता येईल हा विचार करतात. तर मला असं वाटतं तुम्ही जो एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे, प्रत्येक महिलेला तिच्या कलागुणांना तिला व्यक्त होण्यासाठी एक छान तुमच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठ मिळेल आणि तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी मी आपल्याला खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि महिला दिनानिमित्त अशा सुंदर कलागुणांचा असणाऱ्या, वेगवेगळ्या कलागुणांनी युक्त असणाऱ्या आमच्या महिला भगिनींना कोमल है तू कमजोर नहीं, शक्ती का नाम ही नारी है. तर या गोळींचा खऱ्या अर्थाने औचित्य प्रतिभा महिलेमध्ये आहे हे तिला जाणीव या माध्यमातून होईल आणि आपल्या माध्यमातून अनेक महिला, अनेक प्रतिभाशाली असणाऱ्या त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशी मी खात्री बाळगते. याच ठिकाणी थांबते. धन्यवाद.